हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे. तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपलं प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर कळेल आणि तुमचा स्टडी सोपा होण्यास देखील मदत होईल. आपण एएनएमचे टॉपिक कव्हर करत आलेलो आहे, मिडवायफरी. त्यानंतर त्यामध्ये दुसरा सब्जेक्ट सुद्धा आहे. सेकंड इयरला 2 सब्जेक्ट असतात, एक मिडवायफरी आणि एक दुसरा म्हणजे परिचर्या, शास्त्र, तंत्र आणि कला. परिचर्या, शास्त्र, तंत्र आणि कला हे आपण बघितलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 सब्जेक्ट असतात. त्यापैकी आपण 4th 5th लेसन पर्यंत मिडवायफरी कव्हर केलेला आहे. त्यानंतर मला असं वाटत आहे की आपण आता दुसऱ्या सब्जेक्टचं पण 1-2 टॉपिक कव्हर करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये प्रकरण दिलेलं आहे की परिचर्या, परिचारिका. हे पुस्तक लिहिलेलं आहे सुफिया सिरोज मोमीन म्हणून आहे, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मी जे मिडवायफरीचं प्रिफर करत आहे ते पुस्तक सुद्धा सुफिया मॅमनीच लिहिलेलं आहे. हे पुस्तक त्यांनीच लिहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं प्रकरण आहे यामध्ये परिचर्या व परिचारिका. आता परिचर्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहोत. परिचर्या कशाला म्हणतात आणि परिचारिका कशाला म्हणत असतात, तर आपली तिथे डेफिनेशन वगैरे तेवढं क्लिअर झालेलं नाहीये फर्स्ट इयरला, इथे जास्त क्लिअर होईल. परिचर्या व परिचारिका. बघा, परिचर्या म्हणजे आपलं जे प्रोफेशन आहे त्याला आपण परिचर्या म्हणू, आणि परिचारिका आपला जो त्यामध्ये रोल आहे त्याला परिचारिका असं म्हणू. तर नर्सिंग अँड नर्स. ओके. तर या प्रकरणामध्ये आपण बघणार आहे की परिचर्येची व्याख्या काय आहे, त्यानंतर त्याचा अर्थ काय असतो. आता 3-4 व्याख्या दिलेल्या आहेत. त्या 3-4 व्याख्यापैकी आपल्याला जे सुटेबल आहे किंवा आपल्याला जे समजून येईल ती व्याख्या आपण लर्न करून पेपरमध्ये लिहायची आहे. व्याख्या लिहायला येत असतात, 2 मार्कासाठी कंपल्सरी क्वेश्चन असतो. परिचर्येची व्याख्या व अर्थ, त्यानंतर परिचारिकाची व्याख्या आणि अर्थ, परिचर्येचे ध्येय व उद्देश ना, आपण जी परिचर्या देत आहोत त्याचे ध्येय काय असणार, त्याचे उद्देश काय असणार. आदर्श जी परिचारिका असते म्हणजे एक प्रोफेशनल नर्स जी असते तिच्यामध्ये कोणते कोणते गुण असायला पाहिजे, तिच्यामध्ये पेशन्स किती असायला पाहिजे, त्यानंतर ती किती संवेदनशील असायला पाहिजे, हे सगळे कोणते कोणते गुण तिच्यात असायला पाहिजे हे आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आजकाल काय झालेलं आहे, परिचर्या शिक्षणाची निवड ही एकदम सुटेबल व्यवसाय. आता तुम्हीही नर्सिंगला जेव्हा ऍडमिशन केली तेव्हा तुम्हालाही वाटत असेल की नर्सिंगला ऍडमिशन केली म्हणजे 2 वर्ष माझं शिकून झालं, 6 महिन्याची इंटर्नशिप करेल, नाही तर नाही करेल, मग काय करेल, मी जॉब माझा सुरू करेल आणि माझ्या कुटुंबियांना थोडी हेल्प करेल, मनीची, पैशांची, है ना, आर्थिक आपण थोडी मदत करू शकतो. तर सगळ्यांची मेंटॅलिटी आपली जे काय म्हणू आपण त्याला, जे मिडल क्लास फॅमिली असते त्या सर्वांची बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपल्या नर्सिंग या प्रोफेशनकडे, आपल्या परिचर्या या प्रोफेशनकडे, तोच आहे की लवकरात लवकर काय होत असते, आपल्याला जॉब मिळते आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं होऊन जात असतो. तर याच्यात तेच सांगितलेलं आहे की आजकाल परिचर्या शिक्षणाची निवड ही व्यवसाय म्हणूनच केली जात असते. परिचर्या व्यवसायाचे शिक्षण घेतल्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग त्या व्यक्तीला रोजच्या व्यवहारात सगळीकडे करता येतो. आपण परिचर्या या शिक्षणाचा, आता तुम्ही जेव्हा ऑनगोईंग आहात म्हणजे या प्रोफेशनमध्ये आहात, तर तुम्ही जे आपलं जे बेसिक नॉलेज असतं है ना, नर्सिंगचं जे बेसिक नॉलेज आहे त्या नॉलेजमध्ये तुम्हाला माहिती पडलं असेल की अरे हे तर कॉमन थिंग आहे, म्हणजे आपण घरी सुद्धा काही काही गोष्टी याच्यामधनं घेतलेल्या आपण वापरू शकतो है ना, आपण त्याची परिचर्या करू शकतो. तर म्हणजेच तिच्या कुटुंबियांना सगळ्यात मोठा फायदा होत असतो. आता तुमचं जेव्हा शिकून होणार, पूर्ण तुमचं जेव्हा कंप्लीट होणार, तेव्हा तुम्ही बघाल आजूबाजूचे लोक, बाई मला हे इंजेक्शन लावायचं आहे, बाई माझं थोडं बीपी घेऊन दे, किंवा घरातले लोक असं म्हणत असतात. तर कुटुंबियांना, नातेवाईकांना, आजूबाजूच्यांना, शेजारी, समाज व पर्यायाने संपूर्ण देशाला तिच्या शिक्षणाचा उपयोग किंवा फायदा होत असतो. त्यासाठी तिने नोकरीच केली पाहिजे असं जरुरी नाही आहे की तुम्ही नर्सिंग केलेलं आहे तर तू नोकरी का नाही करत, तू घरीच का बसून आहे, असं काही नाही. तिच्याकडे ऑप्शन्स असतात. तिला जर नाहीये पैशांची गरज तरी फ्रीमध्ये सुद्धा सेवा करू शकते. आपण बघितलेलं आहे, फ्लोरेन्स नायटिंगल आपल्याकडे एक एक्झाम्पलही आहे. आणि जर तिच्या कुटुंबाला आधाराची गरज असेल तर त्या शिक्षणामुळे ती नोकरी करू शकते. तिला जर आर्थिक तिची
स्थिती दुर्बल आहे तर ती काय करणार, त्या शिक्षणाची जी हे आहे व्यवसाय सुद्धा ती करेल, नोकरी करेल आणि त्यामधनं ती तिचा मोबदला घेईल. तर परिचर्येची व्याख्या. परिचर्येची व्याख्या, डेफिनेशन ऑफ नर्सिंग. दोन गोष्टी लक्षात ठेवा, परिचर्या आणि परिचारिका ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. परिचर्येची व्याख्या, डेफिनेशन ऑफ नर्सिंग, ही वेगवेगळ्या प्रकारे केली जात असते. आता इथं आपल्याला 3 डेफिनेशन दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारे कशी केली जाते हे आपण इथे बघू. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन दिलेली आहे की परिचर्या म्हणजेच पोषण करणे. एखाद्या पेशंटचं काय करणे, पोषण करणे. आणि याच्याच पुढे ज्यांना जरूर आहे, ज्यांना नीड आहे, अशा असहाय्य व्यक्तींचे, रुग्णांचे संगोपन व संवर्धन करणे. बघा, परिचर्या म्हणजेच काय, तर पोषण करणे. आणि याच्याच पुढे ज्यांना जरूर आहे अशा व्यक्तींचे, अशा असहाय्य व्यक्तींचे, रुग्णांचे संगोपन व संवर्धन करणे. ही झाली सगळ्यात पहिली डेफिनेशन. त्याच्यानंतर आहे दुसरी डेफिनेशन. तर दुसरी डेफिनेशन काय म्हणते, परिचर्या म्हणजे आजारी व म्हाताऱ्या व्यक्तींची काळजी घेणे. जे लोक आजारी आहेत, जे लोक म्हातारे आहेत, त्यांना उठता बसता येत नाही, लेटताना त्रास होतो, त्यांना दिसत नाही, त्यांना ऐकायला येत नाही, चालता येत नाही बरोबर, हा ना, ते म्हणजे डेली रुटीन जे आहे ते स्वतः करू शकत नाही, अशा व्यक्तींची केअर घेणे, अशा व्यक्तींची काळजी घेणे, याला सुद्धा परिचर्या असे म्हणत असतात. तर सगळ्यात तिसरी आणि महत्वाची डेफिनेशन म्हणजे किंवा व्याख्या म्हणजे परिचर्या ही एक कला आणि शास्त्र आहे. ठीक आहे. ही डेफिनेशन एकदम सोपी आणि लक्षात ठेवण्यालायक आहे की परिचर्या काय आहे, असंच कोणीही आलं आणि पटापट पटापट केलं असं नाही आहे. त्याच्यामध्ये काय आहे, एक कला आहे, एक शास्त्र आहे, एक तंत्र आहे. तर त्यालाच परिचर्या असं म्हणत असतात. त्यालाच इंग्लिशमध्ये बघा काय म्हणतात, नर्सिंग इज अन आर्ट अँड सायन्स. नर्सिंग इज अन आर्ट अँड सायन्स. ओके. हीच व्याख्या या तिन्हीमध्ये, आपण ज्या तिन्ही डेफिनेशन बघितल्या, तिन्ही व्याख्या ज्या बघितल्या, या तिन्ही व्याख्यांमध्ये योग्य व श्रेष्ठ अशी आहे. कारण कला म्हणून परिचर्या करण्याची पद्धत ही जगाच्या सुरुवातीपासूनच चालू आलेली आहे. घरातील गृहिणी किंवा स्त्रिया या परिचर्येची प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या प्रॅक्टिशनर्स होत. ज्या हाऊसवाईफ आहेत त्या परिचर्येची सगळ्यात पहिले प्रॅक्टिशनर्स आहेत. थोडक्यात कला म्हणजे अशा प्रकारचे ज्ञान की जे केल्याने आपल्याला निश्चित परिणाम दिसतातच. ते परिणाम तसेच का दिसतात याची जाणीव कलेत नसते. ठीक आहे. ही एक कला आहे आणि त्या कलेच्या अकॉर्डिंग आपल्याला ती परिचर्या त्या रुग्णाला किंवा त्या असहाय्य व्यक्तीला द्यायची आहे. अद्य व श्रेष्ठ परिचारिका कुमारी फ्लोरेन्स नाइटिंगेल या सुद्धा परिचर्येला उत्तमातील उत्तम, अतिउत्तम अशी कला समजत असतात. परिचर्या ही इतर कलांप्रमाणे निर्जीव वस्तूंशी संबंधित काम नव्हे की जे चुकल्यास, व्यवस्थित न झाल्यास, अगर स्वतःला न आवडल्यास फेकून देऊन दुसरे बनविता येते. ठीक आहे. आपलं जे प्रोफेशन आहे हे आपण कोणावरही ट्राय करू शकत नाही. आपण ट्राय करू शकत नाही. आपल्याला एकदम कॉन्फिडंट आणि वेल प्रॅक्टिशनर्स होऊनच आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा असहाय्य व्यक्तीला हात लावावा लागतो. आपण म्हणू की बीपी तर मी घेऊ शकते, हा ना, परंतु आपण जो पारा चढवत नेत असतो, आता तर डिजिटल आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये पण आपल्याला बघावं लागत असते. जर जास्त चढवत नेला तर काय होत असते, इथली जी वेन आहे, इथली जी आर्टरी आहे ती रप्चर होऊन, ठीक आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा, ती रप्चर होऊन काय होत असते, तिथे ती फाटू शकते. रप्चर होऊन ते सगळं स्प्रेड होऊ शकतं आणि पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणून परिचर्या काय आहे, ही एक कला आहे जी आपण कोणावर ट्राय नाही करू शकत. जोपर्यंत आपण परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच व्यक्तीला हात लावू शकत नाही. म्हणून जास्तीत जास्त वेळ आपल्याला रुग्णालयामध्ये किंवा क्लिनिकल साईडला आपल्याला जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस दिली जाते याच गोष्टीसाठी की आपलं ते काम बरोबर बनलं नाही, अरे फेकून दे, असं होऊ शकत नाही. असं आपण आपल्या प्रोफेशनमध्ये करू शकत नाही. तर परंतु परिचर्येची कला ही अशी दगडधोंड्यावर करायची कला नसून ती सजीव मानवी व्यक्तिमत्वावर करायची कला आहे. ठीक आहे. आपण एखाद्या डॉलवर किंवा एखाद्या डमीवर असं काही आपण करू शकत नाही. डमीवर आपण आजकाल असे म्हणजे चांगले चांगले डमी आलेले आहेत की आपण राईस ट्यूब वगैरे इन्सर्ट करू शकतो, कॅथेटर टाकू शकतो, अशा गोष्टी करू शकतो. पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला एका सजीव जीवावरच करावं लागत असतात.
तर जेव्हा आपण पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदाही आपण जेव्हा एक अशी बीपी वगैरे घेणं, टेम्परेचर घेणं जेव्हा करतो, तेव्हा एखाद्या सिनियर नर्सला आवाज द्यायचा, डॉक्टरला आवाज द्यायचा की मी हे करत आहे, थोडं बघा, मला हेल्प करा, है ना. कारण आपण एखाद्या जीवाशी खेळत आहे ही जाणीव आपल्यामध्ये असायला पाहिजे. थोड्याशा नजरचुकीने एखादी शुल्लक चूक झाली तरी एखाद्याला जीवाला मुकावे लागेल. थोडीशी जरी चूक झाली तरी त्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं फक्त त्याचेच नव्हे तर त्याच्या कुटुंबियाचे व त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यक्तींचे नुकसान होऊन ती सर्व वाऱ्यावर पडणार आहेत. आणि म्हणूनच परिचर्या ही अत्यंत महत्वाची, अतिशय दक्षतेने, जाणीवपूर्वक व सहृदयतेने करण्याची कला आहे. आपण आपलं समजून त्या व्यक्तीला, त्या पेशंटला हात लावायचा आहे की तो आपला एखादा रिलेटिव्ह आहे किंवा तो आपल्या कुटुंबियातील एखादा सदस्य आहे, आपला फ्रेंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तर आपण एखाद्याच्या जीवाशी खेळत आहे ही गोष्ट आपल्या लक्षात कायम असायला पाहिजे आणि ती गोष्ट लक्षात घेऊनच आपण तिथे ती सेवा करायला पाहिजे. कोणत्याही कलेला जेव्हा शास्त्रीय तत्वांचा आधार मिळतो तेव्हा तिचा दर्जा उंचावतो. कोणतीही कला असो ती, जेव्हा तिला शास्त्रीय तत्वांचा आधार मिळतो तेव्हा ती कला काय होते, उंचावते, तिचा दर्जा वाढतो. हेच तत्व परिचर्येलाही लागू आहे. म्हणून परिचारिकेला शास्त्राचाही अभ्यास करणे जरुरी आहे. सायन्स काय आहे, आपण हे गोष्ट करत आहोत, याच्या मागे काय सायन्स आहे याचा अभ्यास करणे आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण आजची परिचारिका ही सांगकाम्या अटेंडंट राहिलेली नाही, है ना. BSc नर्सिंग, MSc नर्सिंग, PhD लेवल पर्यंत आपल्या नर्सेस पोहोचलेल्या आहे, डॉक्टरच्या लेवल पर्यंत आपल्या नर्सेस पोहोचलेल्या आहे. म्हणून आपल्याला जे BSc नर्स असतात त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहायचाही ऑर्डर आलेला आहे. तर या इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सायन्स, जर आपल्याला कोणी क्रॉस क्वेश्चन केला, तू हे गोष्ट का केली, तर आपल्याला त्यामागचं सायन्स माहिती असायला पाहिजे. तर तिला प्रत्येक गोष्ट करताना ती कोणत्या पद्धतीने करावी, ती तशीच का करावी, तशी केल्यास त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून काय फायदा होईल, न केल्यास काय नुकसान होईल, हे सुद्धा तिला माहिती असायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामागचं लॉजिक आपल्याला शोधण्याची सवय लावायला पाहिजे. शास्त्र म्हणजे काय, आता आपण एवढं शास्त्र बोलत आहे, तर शास्त्र म्हणजे काय, सायन्स आहे का, सायन्स म्हणजे काय, लॉजिक आहे का, तर लॉजिक म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीचं लॉजिक काय असतं, तर आपण बघू. जेव्हा अनेक सत्य घटनांचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण करून त्यातून काही निश्चित नियम व तत्वांचा निष्कर्ष काढला जातो त्या ज्ञानाला शास्त्र असे म्हणत असतात. बघा, पुन्हा एकदा रिपीट करताय. जेव्हा अनेक सत्य घटनांचा, म्हणजे काय होत असते की आपण प्रॅक्टिस करून आपल्यामध्ये ती एक कला डेव्हलप होत असते की अनेक सत्य घटनांचा काळजीपूर्वक अभ्यास करून, कन्क्ल्युजन, अनालिसिस करून, त्यांचे वर्गीकरण करून, क्लासिफाय केलं, वर्गीकरण केलं, आपण ज्या गोष्टीचा अभ्यास केला त्याचं वर्गीकरण केलं, त्यातून काही निश्चित नियम व तत्वांचा निष्कर्षही काढला जातो आणि त्याच ज्ञानाला काय म्हणतात, शास्त्र असे म्हणत असतात. हे नियम व तत्वे जगामध्ये कुठेही गेले तरी तीच असतात. आता आपल्या इथं नर्सिंगला जे रूल्स आहे ना, नर्सिंग किंवा नर्सेसला जे रूल्स आहे तेच फॉरेनलाही असेल. जो अभ्यासक्रम आपल्याला आहे तोच अभ्यासक्रम त्यांना फॉरेनलाही असेल. जगाच्या पाठीवर कुठूनही नर्सिंग केलं तरी पण हेच अभ्यासक्रमाला राहील. कारण त्यामध्ये सत्य घटनांचे निरीक्षण करून त्या तशा का घडल्या याचे उत्तर काढलेले असते व हे उत्तर म्हणजेच नियम व तत्वे होय. आजची परिचर्या ही सर्व शास्त्रातील आवश्यक अशी तत्वे घेऊन त्यांचा योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापर करून तयार केलेले व्यावहारिक शास्त्र, अप्लाइड सायन्स आहे. आजची जी परिचारिका आहे, आता ही बघा, हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या स्वतः एक BSc नर्सिंग, म्हणजे त्या सुद्धा एक नर्सच आहेत. ठीक आहे, म्हणजे आपले नर्सिंगची जी लेवल आहे इथपर्यंत हाय गेलेली आहे की त्या पुस्तक लिहायला लागलेल्या आहेत. त्यानंतर त्या स्वतः रिसर्च करत आहेत. शास्त्र यालाच म्हणतात शास्त्र. अभ्यास करून जोडलेला जो कन्क्ल्युजन आहे, जे रूल्स लावलेले आहे ते अभ्यास करून लावलेले आहे. तर त्याचा जो सायन्स आहे, त्याचं जे सायन्स आहे ते अप्लाइड सायन्स आजच्या परिचारिका करत आहेत. आज परिचारिकेला परिचर्या करताना शरीरविज्ञानाबरोबर जंतुशास्त्र, भौतिक व रसायनशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र व अर्थशास्त्र यांसारख्या अनेक शास्त्रांच्या तत्वांचा वापर करावा लागतो.
आता तुम्हाला अभ्यासाला तेवढं दिलेलं नाही आहे ANM ला, पण तुम्ही JNM, BSc, MSc ला जेव्हा जर तुमचं स्टडी जर कंटिन्यू झालं तर त्यावेळेस तुम्हाला माहिती होईल की आपल्याला सायकॅट्रिस्ट, त्यानंतर MSN, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपलं जे विषय आहे ते डीपमध्ये दिलेले आहे. त्याचा आपल्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायला त्यांनी लावलेला आहे. उदाहरणार्थ डोळा धुण्याची कृती, आय वॉश, आउटर टू इनर, हा ना, म्हणजे अकॉर्डिंग टू डिसीज कंडिशन आपल्याला ते कसं क्लीन करायचं आहे. लहान जे न्यूनेटल बर्थ बेबी असतात, नवजात जे शिशु असतात, त्यांचं कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत. शरीर विज्ञानाच्या अभ्यासामुळे डोळा हे अत्यंत नाजूक व महत्वाचे इंद्रिय आहे याची माहिती असते. त्यामुळे ही कृती करताना त्या इंद्रियाला इजा होणार नाही. आपल्या चुकीमुळे रुग्ण कायमचा आंधळा होणार नाही किंवा त्याला कोणतीही विकृती, व्यंग्य निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. आपण जे कृती करत आहोत, आय वॉश करत आहोत, तर त्यामुळे आपण जे रसायन वापरणार आहे, जे डिसइन्फेक्टंट आपण वापरणार आहे, तर त्याचा दुरुपयोग होऊन त्याच्या डोळ्याला काही इजा झाली नाही पाहिजे, काही व्यंग्य झालं नाही पाहिजे, याची जबाबदारी आपल्याला स्वतःला घ्यायची आहे. शरीर विज्ञानाच्या अभ्यासामुळे डोळा हे अत्यंत नाजूक, ओके, भौतिकशास्त्राच्या अभ्यासामुळे जितके उंची जास्त तितका द्रवाचा दाब जास्त हे माहीत असते. त्यामुळे जास्त उंचावरून द्रव सोडला तर दाब पडून डोळ्याला इजा होऊन विकृती निर्माण होऊ नये म्हणून आपण योग्य तितक्याच उंचीवरून द्रव सोडला पाहिजे. आपण जेव्हा आय ड्रॉप पेशंटच्या डोळ्यामध्ये टाकत असतो तर त्यावेळेस आपण असं खूप लांबून असं सोडायला नाही पाहिजे. तर काय होते, तो जेवढी वस्तू लांबून येत असते तर ती एक दगड होऊन आपल्या शरीराला लागत असते. म्हणून ती जेवढे आपण लांबून सोडू ती काय होईल, ते डोळ्याला इजा करेल. म्हणून आपण नॉर्मली जेवढ्या हाईटवरून तो ड्रॉप सोडायला पाहिजे तेवढ्याच हाईटवरनं तो ड्रॉप आपण सोडायचा आहे. रसायनशास्त्राच्या तत्वानुसार योग्य व तीव्रतेचे लोशन घेऊ. ठीक आहे. जंतुशास्त्राच्या तत्वाचा वापर करून आपण सर्व साहित्य निर्जंतुक करून सॅनिटाईज करून घेऊ, म्हणजेच नसता जंतुदोष होणार नाही. ठीक आहे. क्रॉस इन्फेक्शन, आपण हॉस्पिटलमध्ये जर पेशंट असला तर हॉस्पिटलचंच इन्फेक्शन आपण पेशंटला देत असतो. तर हे टाळण्यासाठी सगळे हँडवॉश, सगळ्यात प्रथम आहे हँडवॉश, त्यानंतर सॅनिटाईज, सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजे, स्टरलाइज असल्या पाहिजे. आपण ज्या गोष्टी पेशंटसाठी वापरत आहोत त्या. मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे रुग्ण आपणास इजा होऊ नये व कोणत्याही कारणाने आपल्याला अंधत्व आले तर आपले सर्व आयुष्यच मातीमोल होईल या विचारांनी भेदारलेला व घाबरलेला असतो. ठीक आहे. ज्यांना अंधत्व असतं ते पेशंट काय करतात, त्यांना काही सुचत नाही, मला कुठं घेऊन जात आहे, मला कुठे लेटवत आहे, ते आधीच खूप घाबरलेला असतात. तर त्यांना काय द्यायचं, आपल्याला धीर द्यायचा आहे. त्यांना आपण त्यांच्यावर जी जी प्रोसिजर करणार आहे ती सगळी प्रोसिजर आपल्याला त्यांना एक्सप्लेन करायची आहे, वेल एक्सप्लेन करायची आहे. त्यांच्या प्रत्येक क्वेश्चनचं आपल्याला आन्सर करायचं आहे. आपण त्यांना निग्लेक्ट करू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीसोबत आपल्याला बोलायचं आहे, उत्तर करायचं आहे. अशा तऱ्हेने सर्व शास्त्रांच्या तत्वांचा उपयोग करून परिचारिका ती कृती रुग्णास हितावह व सुखकर आणि आपणास करण्यास सुलभ करून घेईल. ठीक आहे. अशामुळे काय होते, आपण जेव्हा कम्युनिकेशन जेव्हा एखाद्या पेशंट सोबत वाढवत असतो तर त्यावेळेस काय होते, तो पेशंटही आपल्याला हेल्प करतो आणि आपली परिचारिका सुलभ होण्यास आपल्याला मदत होत असते. यावरून असे सिद्ध होते की परिचर्येच्या अभ्यासामध्ये शास्त्रीय पार्श्वभूमी जितकी मोठी तितकी तिने घेतलेली परिचारिक काळजी अधिक सुरक्षित व बुद्धिपुरस्पर होईल. तर आपण आजचा क्लास जो आहे तो इथपर्यंतच बघू. माझे व्हिडिओ असेच बघत राहा. काही तुम्हाला कमी वाटत असेल किंवा काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. जे गरजू स्टुडंट्स आहेत त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.